शेतकऱ्याला तुम्ही पकडून नेता आम्ही करायचं नाही मग तुम्ही मीडिया अतिरिक्त करू लागलं म्हणून तुम्ही शेतकरी जर तिथं तात्काळ बसत असतील तर हे जिल्हा प्रशासन हे पालकमंत्री काय करणार? उगले या ठिकाणी उद्घाटन करण्यात येत आहे। सुरुवातीला मी सांगितलं होतं, इव्हेंट केला होता ना तुला, तेव्हा मी सांगितलं होतं काल तुम्ही सांगितलं तुमचं आंदोलन दिवस उपोषण केलं शेतकऱ्यासाठी, तरी आमची भेट होत नाही साधी म्हणल्यावर किती लाजीवानी आमची किती काल तुम्ही स्वतःहून आम्ही निवेदन घेतले म्हणून आज याचं होतं फक्त रास्ता रोपाचं, पण आज शेतकरी म्हणून आम्हाला जर प्रश्न विचार पाऊस एवढा चालू साधं पाणी सुद्धा प्यायला नाही तिथं अतिरेक करू नका कृपया, काही त्यांना आम्ही लगे अटक करत नाही। अतिरेक कसला साहेब, अतिरेक कशाचं? आमचं काम करतोय ना आम्ही आमचं काम करतोय ना। तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही पकडून नेता आम्ही करायचं नाही मग तुम्ही मीडिया अतिरिक्त करू लागलं म्हणून निवेदन द्यायला काय? मग निवेदन दिलं ना त्यांना, निवेदनाच्या पण आमचं मीडियाला आम्हाला काम करू द्या ना। विनंती करत होतो 4 तास आम्ही तात्काळ तिथं बसलो। जिल्हाधिकारी साहेबांना काल सुद्धा मी स्वतः तोंडाने सांगितलं का जे निवेदन करते येणार आहेत ह्या लोकांना प्यायच्या पाण्याची तुम्ही व्यवस्था करा। साधी 4 तास शेतकरी जर तिथं तात्काळ बसत असतील तर हे जिल्हा प्रशासन हे पालकमंत्री काय करणार? या जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्घाटन करण्यात येत आहे। मान्यवर या ठिकाणी उपस्थित असून अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी आमदार श्री विक्रम काळे विधान त्यांना विनंती करते। माननीय आमदार श्री प्रबोधनराव रोहनीकर यांचं स्वागत माननीय बन्सल सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर ह्या इथे जमल्या तयानो बाग आमची फुलवावी, टाकून द्यावे जुने अननव किरणांची साथ घ्यावी, स्वागतमच्या उधळी फुलांनी, स्वागतमच्या उधळू फुलांनी। मान्यवरांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। आज जिल्हा नियोजन समिती जालना यांचे प्राप्त निधीतून खरेदी केलेल्या